नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात साहित्य संवाद हे आपल्या आवडीचं अभ्यासक्रमाशी संबंधित असलेलं चॅनल। मित्रांनो, मी आपला YouTube मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन डोकवे। अंतस्फोट हे प्राध्यापक डॉक्टर कुमुद पावडे यांचं आत्मकथन BA भाग 3 च्या 5व्या सेमिस्टरला मराठी साहित्य या विषयासाठी अभ्यासक्रमाला लागलेला आहे आणि याचे आपण जवळपास 14 व्हिडिओ, मग त्यामध्ये अंतस्फोट मधील प्रकरणांचं विश्लेषण असेल, त्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नांचं विश्लेषण असेल आणि एकूणच आत्मचरित्र आणि आत्मकथन काय असतं, यामध्ये फरक काय असतं, आत्मकथन हा कोणत्या साहित्य प्रवाहामधून आलेला साहित्य प्रकार आहे आणि याचं वैशिष्ट्य काय, एकूणच याची ही चर्चा आपण 2 व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे एकूण 14 व्हिडिओच्या माध्यमातून आपण याची चर्चा केलेली आहे। मित्रांनो, आता प्रश्न उरतो की यावर प्रश्न कसे येतील, कारण आपल्याला पेपर सोडवायचा आहे। आता आपण अभ्यास करणार आणि पेपर सोडवून चांगल्यात चांगले मार्क मिळवण्यासाठी यावर संभाव्य प्रश्न काय येतील याचाही आपण अंदाज घेऊया। मित्रांनो, आपल्याला माहित आहे की BA फायनल जे अभ्यासक्रम आहे तो आता CBCS पॅटर्न आहे। CBCS पॅटर्न मध्ये 80-20 अशा पद्धतीचं गुणदान आहे। 80 मार्क हे विद्यापीठाची परीक्षा राहील आणि 20 मार्कची अंतर्गत मूल्यमापन राहील। आता 80 मार्कसाठी 80 मार्कचं 2 पुस्तकांमध्ये डिव्हायडेशन कसं आहे? 2 पुस्तक म्हणजे कोणते? तर एक अंतस्फोट प्राध्यापक कुमुद पावडे यांचं आत्मकथन आणि संकल्पना विचार हे प्राध्यापक डॉक्टर अजय देशपांडे सरांनी संपादित केलेलं पुस्तक। आता प्राध्यापक कुमुद पावडे यांच्या अंतस्फोटवर किती मार्कचे प्रश्न आहे? तर 48 मार्क या पुस्तकावर आहे आणि 38 मार्क हे संकल्पना विचारावर आहे। आता जेव्हा आपण अंतस्फोटचं वर्गीकरण करतो किंवा गुणांची विभागणी करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की यावर 8 गुणांचे म्हणजे 8 प्रश्न 8 गुणांचे हे वस्तुनिष्ठ प्रश्न येणार। त्यानंतर अंतस्फोटवर 2 संदर्भ स्पष्टीकरण आपल्याला सोडवायचे आहे। ते 2 संदर्भ स्पष्टीकरण म्हणजे प्रत्येकी 4 गुणांचा एक संदर्भ स्पष्टीकरण, असे 8 मार्कचे 2 संदर्भ स्पष्टीकरण सोडवायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, एक दीर्घोत्तरी प्रश्न राहणार। तो दीर्घोत्तरी प्रश्न हा 16 मार्कचा राहणार आणि 2 लघुत्तरी प्रश्न राहणार। हे 2 प्रश्न राहणार तर 8 मार्कचा एक, असे 16 मार्कचे। 16 मार्कचे 2 लघुत्तरी, 16 मार्कचा एक दीर्घोत्तरी, 8 मार्कचे वस्तुनिष्ठ प्रश्न आणि 8 मार्क हे आपल्याला संदर्भ स्पष्टीकरणासाठी राहील। अशा पद्धतीने आपल्याला 48 मार्कचं विभागणी डिव्हायडेशन आपल्याला करता येईल। ठीक आहे मित्रांनो, आता आपण वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहे। आता आपण पाहूया की याचे दीर्घोत्तरी आणि लघुत्तरी प्रश्न कशा पद्धतीचे परीक्षेमध्ये येऊ शकते। तो आपला अंदाज आहे, त्या अंदाजाने आपण त्या अभ्यासाच्या माध्यमातून परीक्षेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, स्वकथन हा साहित्य प्रकार दलित साहित्यातून आलेला आहे। स्वकथन म्हणा किंवा आत्मकथन म्हणा, याला साधारणतः समांतर असणारा आत्मचरित्र हा प्रकार आहे। पण आत्मचरित्र आणि स्वकथन किंवा आत्मकथन म्हणजे सारखं का? नाही, यामध्ये मूलभूत फरक आहे आणि म्हणून आपल्याला एक प्रश्न विचारू शकतो की आत्मचरित्र आणि आत्मकथन या दोहोंमध्ये काय मूलभूत फरक आहे? मित्रांनो, हा प्राध्यापक कुमुद पावडेंनी लिहिलेल्या आत्मकथनामधला भाग जरी नसला तरी आत्मकथन या प्रकाराची आपल्याला तोंडओळख व्हावी आणि आत्मकथन हा इतर प्रकारांपेक्षा वेगळा कसा आहे किंवा इतर प्रकारांमध्ये काही साम्य आहे का यामध्ये, याचाही आपल्याला अभ्यास एक अभ्यासक म्हणून, एक विद्यार्थी म्हणून आणि BA फायनलच्या विद्यार्थ्यांना साहित्याची समज यावी म्हणून हे अपेक्षित आहे। आणि म्हणून प्रश्न काय होऊ शकतो की आत्मचरित्र आणि आत्मकथन यामध्ये फरक काय? दुसरा मित्रांनो प्रश्न येऊ शकतो की आत्मकथनातून ज्या पद्धतीने आत्मचरित्रातून एक व्यक्ती माणूस पुढे येतो, एका व्यक्तीचं ते आत्मचरित्र असतं, पण आत्मकथन प्रश्न असा राहू शकतो की आत्मकथन हे एका व्यक्तीचं व्यक्त होणं नसून त्यातून समूह आणि समाजमन व्यक्त होते। हे विधान तुम्हाला पटतंय का? असाही प्रश्न येऊ शकतो। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय राहील मित्रांनो की आत्मकथन जरी आत्मकथनामध्ये एक नायक असला, यामध्ये कुमुद पावडे या नायिका असल्या
तरीही त्या नायिकांचंच म्हणजे त्यांचंच वर्णन करणे हा त्यांचा हेतू नाही आहे. तर या वर्णनाच्या निमित्तानं माझा समाज, त्यावेळेची परिस्थिती, त्यावेळेस घडलेले प्रसंग आणि या सगळ्या प्रसंगामधून मी अशा पद्धतीने घडत आली. मग माझं जीवन आणि त्यासोबतच समाजाचं, समूह मनाचं जीवन व्यक्त करणे हे अंतस्फोटचं कार्य आहे. आणि म्हणून त्या म्हणतात अंतस्फोट म्हणजे काय, तर अंतस्फोट म्हणजे केवळ माझ्या मनाचा, माझ्या अंतःकरणाचा स्फोट नव्हे, तर जो समाज दळल्या गेलेला आहे, पिळल्या गेलेला आहे, दरिद्री आहे, गलितगात्र आहे, त्या समाजावर झालेल्या अन्यायाविरुद्ध त्यांच्यामध्ये झालेल्या जाणीवेचा स्फोट म्हणजे अंतस्फोट. हेही आपल्याला या प्रश्नामध्ये नमूद करावं लागेल. दुसरं मित्रांनो, आणखी एक प्रश्न येऊ शकतो आणि मग आता एकूणच असाही प्रश्न येऊ शकतो की अंतस्फोट या आत्मकथनाचं वाङ्मयीन मूल्यमापन करा. त्यामध्ये वाङ्मयीन मूल्य असले पाहिजे. कोणत्याही साहित्य प्रकाराच्या एखाद्या पुस्तकामध्ये वाङ्मयीन मूल्य असलं पाहिजे. मग त्यांची भाषा कशी आहे, ते त्यांनी कोणते प्रसंग निवडलेले आहे, त्या प्रसंगामध्ये ते प्रसंग आपल्यासोबत जातात का, वाचकांच्या सोबत येतात का, की रटाळवाणे होतात, कंटाळवाणे होतात, अत्यंत संथ गतीने जातात, किंवा त्यांची निवेदन शैली ही आपल्याला आवडते का, आपल्याला पटते का, असे अनेक प्रश्न आहेत जे वाङ्मयीन मूल्यमापन त्या भाषेच्या त्या अनुषंगाने आपण करू शकतो. तिथली भाषा कशी आहे, प्रमाण भाषा आहे, बोली भाषा आहे, तिथे एखादी शिवी दिली असेल तर शिवी हे वाङ्मयीन मूल्य होऊ शकतं का, वाङ्मयीन मूल्यमापन त्याचं कसं करायचं, शिवी तिथे अनाठायी होती की योग्य होती, त्यांनी जी प्रक्षोभक भाषा वापरली असेल तर ती प्रक्षोभक भाषा वाचकाला योग्य वाटते का, ती प्रक्षोभक भाषा आवश्यक होती का, याचं मूल्यमापन म्हणजे वाङ्मयीन मूल्यमापन. असाही प्रश्न आपल्याला विचारता येऊ शकतो. मित्रांनो, आणखी एक प्रश्न आहे की खरंच महात्मा फुले होऊन गेले का, हा त्यांना पडलेला प्रश्न आहे. आणि मग या शीर्षकाच्या अनुषंगाने त्यांनी विश्लेषण केलेलं आहे की महात्मा फुलेंच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, शाहू महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये आज किती अनागोंदी माजलेली आहे, किती भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, किती विषमता माजलेली आहे. आणि हे जेव्हा बोकाळलेलं रान पाहतो आपण तेव्हा प्रश्न पडतो, खरंच महात्मा फुले होऊन गेले का, या प्रश्नाचं विश्लेषण या अनुषंगाने आपल्याला करता येईल. आणखी मित्रांनो की वटसावित्रीचं पूजन म्हणजे एखाद्या स्त्रीचा नवरा मरण पावलेला आहे तरीही ती वटसावित्रीचं पूजन करते. एका प्रसंगाच्या अनुषंगाने त्यांनी ही प्रथा कशी वाईट आहे, स्त्रियांना गुलामीमध्ये कशी ढकलणारी आहे, याचंही विश्लेषण केलेलं आहे. म्हणून वटसावित्रीचं पूजन हे तुम्हाला योग्य वाटतं का, अंतस्फोटच्या निमित्तानं व्यक्त करा, असाही प्रश्न विचारू शकतो. त्यानंतर मित्रांनो त्यांना संस्कृत पंडिता असा एक पुरस्कार भेटलेला आहे, अशी एक पदवी भेटलेली आहे. तर दलित स्त्री संस्कृत शिकते आहे हे त्याही काळामध्ये वेगळंच होतं आणि आताही थोडं वेगळंच वाटतं आहे. आणि ती विद्वान होते आहे, ही त्यांची जी संस्कृत शिकण्याची जी कथा आहे. मी का संस्कृत शिकले, तर त्याच्याही मागे एक भली मोठी कथा आहे. कोणीतरी डिसवलेलं आहे की हे महार आहे आणि महारांना ज्ञान नसतं. मग जी ज्ञान भाषा आहे, जी देववाणी आहे, तीच आपण शिकायची, या जिद्दीतून ते संस्कृत शिकलेले आहे. ही कथा, या कथा आपल्याला या प्रश्नामध्ये टाकता येईल की प्राध्यापक कुमुद पावडे यांची संस्कृत शिकण्याची कथा व्यक्त करा किंवा सांगा, किंवा त्या संस्कृत का शिकलेले आहे, असाही प्रश्न आपल्याला विचारू शकते. मित्रांनो, कौशल्या आणि महेंद्र कुमार यांचं आंतरजातीय लग्न आणि आंतरजातीय लग्नाच्या निमित्तानं झालेली आपल्याच माणसांनी केलेली गोटमार, आपलेच माणसं कशी आपल्या अंगावर येतात, तोही प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो की बंधनाच्या पलीकडे या लेखाच्या माध्यमातून आंतरजातीय विवाहामधील संघर्ष अधोरेखित करा, असाही प्रश्न येऊ शकतो. पुढे जाऊन मित्रांनो, सुनीता आणि प्रकाश यांचाही आंतरजातीय विवाह झाला, याचीही कथा व्यक्त करा, असाही प्रश्न विचारू शकतो. मा निषाद या प्रकरणाच्या माध्यमातून महर्षी वाल्मिकींनी निषादला दिलेला शाप, खरं म्हणजे महर्षी वाल्मिकी प्रचंड प्रतिभावान होते, तरीही त्यांची प्रतिभा एखाद्या घायाळ प्राण्याजवळ जाऊन पोहोचली, पण दलितांना उपेक्षित का ठेवलंय, हे मार्मिक विवेचन प्राध्यापक कुमुद पावडेंनी केलेलं आहे.
आणि म्हणून हाही प्रश्न विचारू शकतो की महर्षी वाल्मिकींचा शाप योग्य होता काय, किंवा निषादला दिलेला महर्षी वाल्मिकींनी शाप, या शापाची साधक बाधक चर्चा करा, असाही प्रश्न या निमित्तानं येऊ शकतो. मित्रांनो, त्यानंतर आपण पाहता येते की अपूर्व जन्म या लेखाच्या माध्यमातून माणसांमध्ये जातीने कसे भेद केलेले आहे हे वास्तव, हे समाज वास्तव अधोरेखित करा, असाही प्रश्न येऊ शकतो. किंवा संस्कार एक जीवघेणी आगळीक, असं प्राध्यापक कुमुद पावडे म्हणतात. तुम्हाला काय वाटते, विवेचन करा, असाही एक प्रश्न येऊ शकतो. मित्रांनो, 1956 नंतर या सवर्ण लोकांनी दलितांवर प्रचंड अन्याय अत्याचार केला आणि त्यामुळे त्यांचं जीवनच एकदम विस्कळीत झालेलं आहे. त्यांची वस्ती अशी धगधगत होती निखाऱ्यांसारखी. हे धगधगलेलं जीवन, धगधगणारी वस्ती तुमच्या शब्दात व्यक्त करा, असाही प्रश्न आपल्याला येऊ शकतो. मित्रांनो, अह्यो मरण नकोच, असं एक यामध्ये प्रकरण आलेलं आहे. खरं म्हणजे हे प्रकरण संबंध इथल्या बायांच्या मानसिकतेवर आलेलं जे झापड आहे ते काढणार आहे. आजही आपल्या पतीला देव मानणारी प्रथा आहे, मालक मानणारी प्रथा आहे, स्वामी मानणारी प्रथा आहे. गाडगे महाराज म्हणतात की देव माना, काही फरक पडत नाही, पण देवाने देवासारखं वागलं पाहिजे. तो वागतोय का? जर नसेल वागत तर त्याच्या वर्तनाचं आपण विश्लेषण केलं पाहिजे. कोणाच्या आधी कोणी मरावं कोणी जगावं हे आपल्या हातात नाही, तरीही पुरुषाच्या आधीच, नवऱ्याच्या आधीच बायकोने का मरावं आणि मरणाचा अट्टहास बायकोने का धरावा? मला अह्यो मरण आलं पाहिजे, म्हणजे सौभाग्यवती असताना मरण आलं पाहिजे, सुहासिनी असताना मरण आलं पाहिजे, असा आग्रह का धरावा? हा आग्रह म्हणजेच गुलामगिरी पोसणं आहे, गुलामगिरीचे हात बळकट करणं आहे, असं प्राध्यापक कुमुद पावडेंना वाटतं. यावरही प्रश्न विचारू शकतो की प्राध्यापक कुमुद पावडे अह्यो मरण नकोच असं का म्हणतात? लेखाच्या अनुषंगाने व्यक्त करा, असेही प्रश्न या ठिकाणी विचारू शकते. मित्रांनो, जेवढे 12 लेख आहेत त्या 12 लेखाच्याही अनुषंगाने एक स्वतंत्र प्रश्न विचारू शकतोय. आणि म्हणून आपण 12 लेख अत्यंत चांगल्या पद्धतीने वाचले पाहिजे. आणि ही कथात्मक आहे. हा जो इतिहासामध्ये घडलेला प्रसंग आहे, खरं म्हणजे आज त्याची एक छोटीशी कथाच झालेली आहे. आणि कथा माणसाला आवडत असते. आत्मकथन, आत्मचरित्र का आवडते? कारण एखाद्या माणसाच्या यशाचं तो आढावा असतो, यशाचं ते वर्णन असतं, यशाचा तो प्रवास असतो आणि तो आपल्याला निश्चितच प्रेरणादायी वाटतो, म्हणून तो आपल्याला आवडतो. आणि आवडतो त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये आहे तसाच फिट बसतो. या प्रश्नांचं उत्तर लिहित असताना तो लेख आपल्या डोक्यामध्ये आहे, पण आपल्या त्या डोळ्यासमोर असला पाहिजे आणि त्याचं एक पदर आपण उकलत सिक्वेन्स नुसार गेलो पाहिजे. ती कथा तुमच्या डोक्यात फिट आहे, पण त्या कथेचे एक पदर सिक्वेन्स नुसार उकलत चला, तुमचा प्रश्नाचं उत्तर तयार होतं. तुमच्या या प्रश्नांसाठी, उत्तरांसाठी आणि परीक्षेतील भरघोस यशासाठी, अंतस्फोटच्या यशासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.